अंतःकरणाचे परिवर्तन आणि अध्यात्माची पहाट फुलवणारे आपल्या हक्काचे यशवंत प्रसाद न्यूज. कुंडलीक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. परमहंस सद्गुरु श्री यशवंत बाबा महाराज की जय. पार्वती पते हर हर महादेव हर. यशवंत हो जयवंत हो, यशवंत हो जयवंत हो, यशवंत हो जयवंत हो. सज्जन हो, आज 18 मे आजच्यासाठी सद्गुरु यशवंत बाबांचे सुवचन म्हणजे दानामध्ये दान, सर्वश्रेष्ठ दान अन्नदान. कामामध्ये काम, सर्वश्रेष्ठ काम वाळू काम. भाग 1. अन्नदान या दानाला श्री महाराजांनी सर्वश्रेष्ठ दान का म्हटलेले आहे ते आपण प्रथम पाहू. आपण विविध प्रकारची दाने करू शकतो. यामध्ये जमीन दान, सुवर्णदान, गोदान व अन्नदान या 4 दानामध्ये काय फरक आहे ते पाहूया. प्रत्येक दानामध्ये काहीतरी श्लेष आहे. पहिले दान भूदान. यामध्ये आपण जमीन दान केली तर त्यात तिचा 7/12 कोरा असावा लागतो. नाही तर इतर हक्कामध्ये इनाम वर्ग 3, इनाम वर्ग 6, शर्तीभंग, नवीन शर्त, कोणत्याही बँकेस तारण असणारा शेरा, उदाहरणार्थ स्टेट बँकेस 3 लाखास तारण, अशा जमिनी दान करून घेणाऱ्याला त्याचा काय फायदा? उलट डोकेदुखी व अर्थहानी वाढणार हा त्याच्यामध्ये श्लेष झाला. दुसरे दान सुवर्णदान. आता विचार करा, या दिवसामध्ये आपण सोने दान करू शकतो का? सर्वसाधारणपणे 1 तोळा सोने घ्यायचे झाले तर 75,000 रुपये खर्च येतो. असे महाग सोने दान कोण करणार? स्वतःच्या बायकोला जरी एखादा दागिना घ्यायचा म्हटला तरी जमणार नाही. खूप वाटते आपल्या बायकोला पिवळी धमक बघावे, मात्र ते शक्य होत नाही. एकदा मात्र ती पिवळी धमक दिसते कावीळ झाल्यानंतरच. त्यामध्ये सुद्धा श्लेष आहे. कोणी म्हणेल गोदान करावे, मात्र या महागाईच्या दिवसामध्ये साधी गाय दान करायची म्हटले तरी 30-40 हजार रुपये जातात. मग दुधारू गायी दान करायच्या म्हटल्यावर 1,00,000-1,25,00,000 रुपये खर्च येईल. अशा गायी कोण दान करणार? एकाला खूप वाटायचे गाय दान करावी, मात्र 4 गायी असून सुद्धा त्याचा जीव व्हायचा नाही, कारण सगळ्या गायी दुधारू होत्या. दुर्दैवाने त्यातील एक गाय आजारी पडली. वैद्यांना दाखवले. वैद्यांनी सांगितले तास अर्धा तास फार तर हिचे आयुष्य आहे. मग याने विचार केला हीच गाय दान करावी. आता अर्धा तास आयुष्य असणारी गाय दान करून घेणाऱ्याला फायदा काय? तिचा खड्डा खणायला 1,000 रुपये, मीठ व सामानाला 1,000 रुपये, तिला न्यायला वाहन आणायचे 500 रुपये, म्हणजे 2,500 रुपयाला घेणाऱ्याला फटका बसणार. असे आपण दान करू तर त्यात श्लेष राहणारच. सर्वात शेवटचे दान आहे ते म्हणजे अन्नदान. श्री महाराजांनी या दानाला श्रेष्ठ दान का म्हटलेले आहे याचा विचार आपण करूया. बाकीच्या दानाला आपण कितीही दान दिले तरी घेणारा माणूस नको म्हणणार नाही. सोने 2 तोळे दिले तरी तो घेणार, 10 तोळे दिले तरी आणखी दिले तरी घेणारच. तीच गोष्ट जमिनीची, तीच गोष्ट गायीची आहे. तुम्ही 10 एकर द्या, 20 एकर द्या, तो घेणारच. तुम्ही 4 गायी द्या, घेणारा घेणारच. आणखी वरील गोष्टी जादा दिल्या तरी घेणारच. मात्र अन्नदान ही एकच गोष्ट अशी आहे, एकदा पोट भरल्यावर माणूस नको नको म्हणणार. नको हो, आता नाही जमणार, पानात राहील, अन्नाचा अपमान होईल, म्हणजे एवढेच दान पूर्ण तृप्ती करते. म्हणून त्या अन्नाला सर्वश्रेष्ठ दान म्हटलेले आहे. दुसरी गोष्ट अशी
की यज्ञ चालता राहण्यासाठी अन्नाची अत्यंत गरज असते. त्याला जर 2 वेळेला अन्न मिळाले नाही, 2 वेळेला अन्न मिळाले तर त्याला केवढे समाधान होते. भूक लागल्यावर पटकन खायला लागतेच लागते. अशा वेळी जर कोणी अन्नदान केले तर यासारखे महत्वच नाही. मात्र हे अन्नदान करताना उजव्या हाताने दिलेले डाव्या हाताला सुद्धा समजू नये इतकी त्याची गुप्तता पाळावी. नाहीतर दिवसभर माणूस सांगत बसतो, आज आमच्याकडे 25 पाने उठली, केलेल्या अन्नदानाचे सारे पुण्य व्यर्थ जाते. अन्नदान म्हणजे काय? तर जे आपण खाणार आहोत त्या घासातला घास देणे याला अन्नदान म्हणतात. नाहीतर शेळे, विटके, 2 दिवसापूर्वीचे त्या अन्नात तारा आलेले अन्नदान करणे म्हणजे उलट पाप होईल. खाणाऱ्याला आजारी पाडणारे अन्नदान करू नये. त्याची तृप्तता व्हावी, समाधान व्हावे असे अन्नदान करावे. म्हणून श्री महाराज सुद्धा म्हणत असत, कोणी आम्हाला तव्यावरची गरम गरम भाकरी आणून वाढली आहे काय? किंवा कुणी ताट भरून अन्न आणलेले आहे काय? महाराज जेव्हा म्हटलेले आहेत असे तर ते कधी झालेच नाही. आयुष्यात पूर्वी याचिली माधुकरी ती, कुठे चटणी आणि शिळी भाकरी ती. परी कार्य कर्तृत्वे रतजांची महती. नमस्कार सद्गुरु श्री यशवंत मूर्ती. वरील श्लोकावरून श्री महाराजांना काय भिक्षा मिळाली असेल हे आपल्याला दिसून येते. परंतु जो देगा उसका भी भला, न देगा उसका भी भला असे त्यांचे विचार होते. त्यामुळे उदर भरण नोहे जाणीजे यज्ञ कर्म. यज्ञ कर्म म्हणून ते पोटात ढकलत होते एवढाच त्याचा अर्थ काढता येईल. जगाची कार्य करायची तर शरीरामध्ये शक्ती हवी आहे. त्यासाठी पोटात अन्न श्री महाराज घेत होते. काही जण खाण्यासाठी जगतात तर श्री महाराज जगण्यासाठी खात होते. शेवटची अन्नदानाच्या बाबतीतली गोष्ट म्हणजे ज्यांना गरज आहे त्यांना अन्नदान करावे, ज्यांना गरज नाही त्यांना भोजनासाठी आमंत्रण दिले नाही तरी चालेल. कुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. परमहंस सद्गुरु श्री यशवंत बाबा महाराज की. पार्वती पते हर हर महादेव हर. यशवंत हो, जयवंत हो, यशवंत हो, जयवंत हो, यशवंत हो, जयवंत हो.